बातमी। मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय, त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आलंय आणि त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबई सोडू नका असे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत। आंदोलनासंदर्भात हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। आंदोलकांनी सगळे नियम पायदळीत उडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं, तर त्याचवेळी सरकारने योग्य अंमलबजावणी न केल्याने आंदोलकांचे प्रचंड हाल झाले असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केलाय। दरम्यान आज दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणी होणार असून कोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशांचं पालन होतंय की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कालच्या कोर्टाच्या आदेशानंतर सध्याची सीएसएमटीच्या चौकातली स्थिती काय आहे आपण जाणून घेऊया। मराठा आरक्षणावरनं रस्त्यांवरती उतरलेल्या मराठा बांधवांना काल हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आता पोलिसांकडनं या ठिकाणी हटवलं जातंय। जे नागरिक रस्त्यावरती ताण मांडून होते, आपल्या वाहनं घेऊन या ठिकाणी थांबलेले होते, ती वाहनं आता मोकळी करत या ठिकाणचा रस्ता हा देखील मोकळा केला जात आहे। काही मराठा बांधव हे आपली वाहनं घेऊन वाशी, नवी मुंबई या ठिकाणी देखील गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मागील 3 ते 4 दिवसांपासून जो सीएसटी परिसर हा ठप्प झाला होता पूर्णतः या ठिकाणी आपण पाहिलं तर मराठा बांधवांनी हा संपूर्ण परिसर एकूणच कॅप्चर केलेला होता, तो आता कुठेतरी रिकामा झालेला आहे। रेल्वेचं सांगायचं झालं तर रेल्वेतनं देखील आता जे मराठा बांधव आहेत हे आपापल्या ठिकाणी गेल्याचं कळतंय। त्यामुळे एकूणच सीएसटी परिसरात देखील मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणात नवी मुंबईच्या दिशेने गेल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे एकूणच